आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोनरकर, EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। समाज घडवण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो, त्यामुळे निश्चितच या शिक्षकांचं भावी पिढी अनुकरण करते किंवा त्याचं अनुकरण करणं देखील या विद्यार्थ्यांना आवश्यक असतं। असं असतानाही सध्या सुरू असलेल्या 12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्यामुळे 6 शिक्षकांना प्रशासनाने घराचा रस्ता दाखवला आहे। त्यामुळे पुढच्या पेपरमध्ये नक्कीच याचा परिणाम शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर झालेला दिसणार आहे। लवकरच 10वीच्या परीक्षांना देखील सुरुवात होत आहे। या परीक्षेत तरी कोणाला घरी जाण्याची गरज पडू नये अशी अपेक्षा आपण वर्तवूया। 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात यांनी संबंधित संस्थांना आदेश काढले होते। हे आदेश असे होते की त्या संस्थेवर कॉपी होऊ नये म्हणून तेथील शिक्षक, पर्यवेक्षक आणि एकंदरीतच या परीक्षेशी संबंधित असलेल्या शिक्षकांच्या इतरत्र बदल्या करण्यात याव्यात किंवा अदलाबदल करण्यात यावी। असं असतानाही 6 शिक्षकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळलीच। 2 दिवसांवर 10वीच्या परीक्षा आल्या आहेत। जालना जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्र हे संवेदनशील आणि उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आले आहेत। आतापर्यंत जालना जिल्ह्याच्या इतिहासात संवेदनशील केंद्र म्हणलं किंवा कॉपीसाठीचं सेंटर म्हणलं तर जालना तालुक्यातील शेवली हे गाव प्रसिद्ध होतं। इथं दूरवरून विद्यार्थी प्रवेश घेत होते, कारण तिथे त्यांना पास होण्याची खात्री मिळत होती। त्यानुसार निश्चितच आता संवेदनशील आणि उपद्रवी केंद्रांमध्ये पुन्हा एकदा शेवलीच्या जिल्हा परिषद प्रशाला शेवली, बालाजी माध्यमिक विद्यालय वालसांगवी तालुका भोकरदन, सत्यशोधक माध्यमिक विद्यालय गोपेगाव तालुका भोकरदन, जय भवानी माध्यमिक विद्यालय जयपूर तालुका मंठा, लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय शेवली तालुका जिल्हा जालना, श्रीमती इंदिरा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय रामनगर सहकारी साखर कारखाना तालुका जिल्हा जालना, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बदनापूर तालुका जिल्हा जालना, राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय हिवराराळा तालुका बदनापूर, सिद्धेश्वर उच्च माध्यमिक शाळा ढोकसाळ तालुका मंठा, ओम शांती कनिष्ठ महाविद्यालय नळणी तालुका भोकरदन, सत्यशोधक उच्च माध्यमिक विद्यालय गोपेगाव तालुका भोकरदन आणि साई केम्ब्रिज उच्च माध्यमिक शाळा वालसांगवी तालुका भोकरदन अशा या 12 परीक्षा केंद्रांचा उपद्रवी केंद्र म्हणून शासनाने यादीमध्ये समावेश केलेला आहे। त्यामुळे निश्चितच 10वीच्या परीक्षांमध्ये तरी या परीक्षा केंद्रांवर कॉपी होणार नाही याची काळजी परीक्षा मंडळ घेईल। यावरही इथे कॉपी झालीच तर निश्चितच शिक्षकांना घरी जावे लागेल। कदाचित या संस्था चालकांना देखील याचा फटका बसणार आहे। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।